स्नेहिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बार्टी, सारथी, आरटी, महाज्योती या माध्यमातून विद्यार्थ्यांना पूर्व प्रशिक्षण दिलं जातं आणि ते पूर्व प्रशिक्षण म्हणजेच यूपीएससी, एमपीएससी, जेएमएफसी, एमईएस, एसएससी, आयबीपीएस या माध्यमातून हे सर्व आणि पोलीस भरती या वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पूर्व प्रशिक्षण दिलं जातं, विद्यावेतन सुद्धा दिलं जातं. महत्वाचा विषय सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो, यूपीएससीच्या ज्या बार्टीच्या जागा, बार्टी बद्दल बोलतोय आणि बार्टी म्हणजे एससी प्रवर्गासाठी काम करणारी ही संस्था आहे. ही संस्था संपूर्ण ज्या काही इतर संस्था आहेत या संस्थांना सुद्धा जे विद्यार्थी पूर्व प्रशिक्षणासाठी दिले जाणारे, निवड करून दिले जाणारे जे विद्यार्थी होते त्यांच्यासाठी सुद्धा सामायिक परीक्षा या बार्टीच्याच माध्यमातून घेण्यात आलेली आहे. मग बार्टीच्या बाबत, यूपीएससीच्या बाबत ज्या काही जागा आहेत, पूर्व प्रशिक्षणाच्या जे काही कोटा आहे तो त्या कोट्याबद्दल मी स्पष्टीकरण देणार आहे. आणि ही विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी अशी की या ज्या जागा आहेत या जागा वाढायला पाहिजे या संदर्भातील काही अपडेट आहे आणि ते अपडेट माझ्या हाती लागलं आणि तेच अपडेट मी तुम्हाला सांगतो आहे. तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट्स असतील ते अपडेट सर्व आपल्या या चॅनलला मिळत जाईल आणि आपल्याला ते प्रथमतः मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, म्हणून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा. तुम्हाला एक परिपत्रक दिसत आहे. हे परिपत्रक एक निवेदन आहे आणि हे निवेदन कोणाला दिलेलं आहे तर हे निवेदन जे राज्यमंत्री आहे, सामाजिक न्याय मंत्री, म्हणजे सामाजिक न्याय मंत्री जे आहेत त्या राज्यमंत्री आहेत म्हणजे मिसाळ मॅडम यांना हे परिपत्रक दिलेलं आहे आणि म्हणजे निवेदन दिलेलं आहे. यामागचं निवेदन देण्यामागचं कारण काय तर हे दोन्ही निवेदन, एक महासंचालक सुनील वारे सर सोबतच निबंधक जे अतुल लोंढे सर आहेत, सहाय्यक आयुक्त आहेत, त्यांच्याकडे चार्ज आहे आणि ज्या सामाजिक न्याय मंत्री म्हणजे राज्यमंत्री जे आहेत म्हणजे शिरसाट आहेत त्यांच्या खाली ज्या सामाजिक न्याय मंत्री असतात, राज्याचे राज्यमंत्री ज्या मिसाळ मॅडम यांना सुद्धा हे निवेदन देण्यात आलंय. मग निवेदन कशा संदर्भात दिलं आहे तर हे लक्षात घ्यायचं आहे. आपल्याला माहिती आहे की महाज्योतीच्या जागा यूपीएससीच्या किती आहेत आणि सारथीच्या किती आहेत. तर महाज्योतीच्या जागा या 1000 आहेत आणि सारथीच्या ज्या जागा आहेत त्या 1000 सुद्धा आहेत. मग बार्टीच्या जागा गेल्या वर्षी ह्या 460 होत्या. मग बार्टीच्या जागा गेल्या वर्षी 460 होत्या. या वर्षी आरटी ही वेगळी संस्था करण्यात आलेली आहे. आरटीच्या विद्यार्थ्यांना जे काही मातंग समाजातले आपले भाऊबंद आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्याच्यातल्याच काही जागा दिल्या जाणार आहेत. मग आता अशी एक शंका आहे की तिथल्या जागा 300 जागा ह्या फक्त एससी विद्यार्थ्यांना मिळणार आहे आणि एससी विद्यार्थ्यांमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की 51 ज्या जाती आहेत त्या 51 जातीसाठी त्या विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे. मग या जागा अत्यंत कमी होत आहे. महाज्योतीला 1000, सारथीला 1000, मग बार्टीलाच का 460 आणि त्यातही पुन्हा जर या आरटीला जर जात असेल तर 300 जागा. यामुळे विद्यार्थ्यांवरती, एससी विद्यार्थ्यांवरती बार्टीच्या जे काही जागा आहेत त्या विद्यार्थ्यांना जर कमी होत असतील तर विद्यार्थ्यांवरती अन्याय आहे. मग हा अन्याय न सहन करता विद्यार्थ्यांनी बार्टीचं ऑफिस गाठलं, सहाय्यक निबंधक जे आहेत अतुल लोंढे सर त्यांचं ऑफिस गाठलं आणि मिसाळ मॅडम आहे त्यांचं ऑफिस सुद्धा गाठलं आणि यांना हे निवेदन देण्यात आलं. आणि निवेदनमध्ये काय दिलेलं आहे की बार्टीच्या जागा सुद्धा यूपीएससीच्या 1000 करण्यात याव्या आणि एमपीसीच्या ज्या काही बार्टीच्या जागा आहेत त्या 1200 करण्यात यावा अशी ही विद्यार्थ्यांची मागणी आहे. आज 7 ते 8 विद्यार्थी हे तीनही ठिकाणी गेलेले आहेत आणि यात मिसाळ मॅडम ज्या आहेत त्या मिसाळ मॅडमनी सचिवांना फोन केला आणि त्या माध्यमातून असं आपल्याला अपडेट मिळालं की त्यांनी फोनवर बोलून त्यांना सांगितलं की जागा हा न्याय सर्वांना असायला पाहिजे, सर्वांना सारखा न्याय असायला पाहिजे, यांना 1000 यांना 300 का. या पद्धतीने ही चुकीची पद्धत या ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे कटऑफ सुद्धा विद्यार्थ्यांचा वाढेल हे सुद्धा भीती विद्यार्थ्यांच्या मनात आहे. कारण विद्यार्थ्यांना 95, 95, 96, 98, 98% आहे आणि त्यात एकाच डिजिटवर कितीतरी विद्यार्थी असतात हे आपल्याला माहित आहे. जर 300 जर जागा राहील तर काय विद्यार्थ्यांना यूपीएससीचं प्रशिक्षण घेता येईल. त्यामुळे त्यांना 1000 आहे, महाज्योतींना 1000 आहे, सारथींना 1000 आहे, तर बार्टीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा, एससी विद्यार्थ्यांना सुद्धा त्या जागा 1000 करणार आहेत असं सुद्धा त्या सचिवांनी त्याच वेळेला अपडेट सांगितलं आणि आम्ही करू अशी सकारात्मकता वर्तवलेली आहे. त्यामुळे अत्यंत महत्वाची माहिती आहे आणि आनंदाची बातमी आहे की या जागा वाढणार आहेत असं त्या ठिकाणी सकारात्मक आपल्याला दिसत आहे आणि त्या विद्यार्थ्यांच्या बोलण्यावरूनही सुद्धा दिसत आहे. कारण ही जी मेसेज आहे ही खरी अपडेट आहे. आपण कोणालाही तुम्ही विचारू शकता. दुसरी बाब रिझल्टच्या संदर्भात सांगतोय. रिझल्ट यामुळे काय होत आहे, रिझल्ट सुद्धा डिले होऊ शकते हे सुद्धा मी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे थंबनेलमध्ये. डिले काय, रिझल्ट सुद्धा डिले होऊ शकते. जर जागा वाढल्या तर रिझल्ट सुद्धा डिले होईल.
दुसरी गोष्ट, ज्या वेळेला बार्टीला वारंवार विद्यार्थी भेट देत आहेत त्यामुळे ते सुद्धा त्रासलेले आहेत, कारण एमपीएससी युपीएससी करणारे विद्यार्थी हे सर्वाधिक विद्यार्थी पुण्यामध्ये असतात आणि पुण्यामध्येच हे ऑफिस असल्यामुळे विद्यार्थी त्या ठिकाणी ते ऑफिस गाठतात आणि त्यांना विचारणा करतात, त्यामुळे ते सुद्धा त्रासलेले आहेत. त्यांनी उत्तर दिलेलं आहे की हे सर्व गोष्टी सरकारच्या अधिपत्याखाली आहेत, त्यामुळे जर शासनाकडून आम्हाला तसा निर्णय आला की रिझल्ट लावा तर आम्ही आचारसंहितेचा भंग न व्हावं यासाठी आम्ही विचार करतोय. त्यांच्याकडनं जर आम्हाला तशी सूचना आली तर आम्ही रिझल्ट तयार आहे, आम्ही रिझल्ट लवकर लावू अशी सुद्धा सूचना आपल्याला मिळालेल्या विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे निकाल कधी लागेल हे सांगता येणार नाही आणि जागा वाढेल हे सुद्धा निश्चित आहे, यावरून आपल्याला दिसत आहे. त्यामुळे या जागेबद्दल आणि या निवेदनाबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटते हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, जे एसटी कॅटेगरीतील विद्यार्थी असेल त्यांनी सुद्धा ते मत नोंदवायचं आहे की तुम्हाला या जागेबद्दल काय वाटतं, की शासनाने सर्वांसाठी सारखं करायला पाहिजे की एकाला कमी एकाला नाही, म्हणजे एकाला मायेचं आणि एकाला बापाचं असं जर करत असेल तर शासन जाणीवपूर्वक आपल्या विद्यार्थ्यांवरती अन्याय करताय हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नोंदवा. अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. आणि हे जे तुम्हाला लेटर जर पाहिजे असेल, जे काही निवेदन दिलेलं आहे ते निवेदन देण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, टेलिग्रामची लिंक आहे आणि व्हॉट्सअपची पण लिंक आहे. या दोन्ही लिंकला जॉईन व्हा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.